नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाच्या 3 एक्झाम त्यामधली पहिली एक्झाम आहे समाज कल्याण विभाग भरती, दुसरी अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि तिसरी महिला व बाल विकास भरती आहे। या तिन्ही एक्झामचं वेळापत्रक आलेलं आहे आणि तिन्ही एक्झामच्या परीक्षा पद्धतीमध्ये थोडासा बदल झालेला आहे। थोडक्यात वेळापत्रक, डेट आणि थोडक्यात तुम्हाला हा बदल काय झालेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। बघा, तुम्हाला डेट मी सांगतो। महिला व बाल विकास ही एक्झाम चालू होणार तुमची 10 फेब्रुवारीपासून। त्यानंतर ही एक्झाम अंगणवाडी चालू होणार तुमची 14 फेब्रुवारीपासून आणि समाज कल्याण चालू होते, याला भरपूर वेळ आहे 3 मार्चपासून। जर एखाद्या उमेदवाराने तिन्ही ठिकाणी फॉर्म जरी भरला असेल तरी एक्झामच्या डेट ह्या वेगवेगळ्या असणार आहे, शिफ्ट वेगळ्या असणार आहे। दुसरं, तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे। हॉल तिकीट डाउनलोड करून तुम्हाला कोणतं एक्झाम सेंटर आलेलं आहे ते बघून घ्या। एक्झाम सेंटर, डेट आणि टाइम म्हणजे शिफ्ट कोणती असणार एकदा बघून घ्या तुम्ही। ओके, आता ह्या तिन्ही एक्झाम बद्दल मेजर जो आहे ना तो म्हणजे परीक्षा पॅटर्न मध्ये बदल झालाय। काय झालाय आपण समजून घेऊया। बघा, पहिली मी एक्झाम घेतली महिला व बाल विकास भरती, ही पहिल्यांदा एक्झाम होणार तिघांमध्ये। ही पहिल्यांदा म्हणजे चालणार 10 फेब्रुवारीपासून। 3 शिफ्ट मध्ये एक्झाम आहे, 9 ते 11, 1 ते 3 आणि 5 ते 7 मध्ये आहे। प्रत्येक पेपरला तुम्हाला 120 मिनिट आहे बघा। इथे तुम्हाला काय दिलं आहे ते कोणत्या पदासाठी एक्झाम घेतली जाणार ते इथे दिलेलं आहे। याच्यावरती सेपरेट माझा व्हिडिओ ऑलरेडी बनलेला आहे, तो व्हिडिओ एकदा बघून घ्या तुम्ही। तोच संदर्भ तुम्ही समाज कल्याणला पण लावू शकता। तशाच प्रकारची एक्झाम तुमची समाज कल्याणची, तिला अजून वेळ आहे 3 मार्च सध्या लक्षात घ्या। याबद्दल सेपरेट व्हिडिओ तो बघून घ्या। हे शेड्यूल तुमचं आहे, 17 मार्च पर्यंत एक्झाम चालेल। 10 ला एक्झाम आहे, 11 ला आहे, 12 ला आहे, 13 ला आणि डायरेक्ट 17 ला ही एक्झाम असणार आहे। आता यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला मॉक टेस्ट पण दिलेली आहे। मॉक टेस्ट जाऊन तुम्ही चेक करू शकता, याच्यावर तुम्ही व्हिडिओ घेतलेला आहे तो पण बघू शकता। 4 ग्रुपमध्ये तुमची 4 गटांमध्ये ही एक्झाम होणार आहे। कशी होणार तुम्हाला आम्ही डेमो दाखवतो, डेमो पण दाखवतो। थोडं थांबा फक्त, ही झाली। त्यानंतर याबद्दल तुम्हाला काही अडचण असेल ना तर तुम्हाला हा नंबर आहे बघा त्यांनी दिलेला, हा कॉल उचलला जातो, तुम्ही कॉल करू शकता 9 ते 6 या वेळेमध्ये 7353009094 या नंबरवरती महिला बाल विकाससाठी। दुसरी जी जाहिरात आली आहे ती अंगणवाडी पर्यवेक्षिकेची जाहिरात म्हणजे वेळापत्रक आलेलं आहे। अंगणवाडी पर्यवेक्षक वेळापत्रक आले बघा। एक्झाम 14 फेब्रुवारीपासून चालू होते, 14 ते तुम्हाला 2 मार्च पर्यंत एक्झाम चालणार आहे, म्हणजे 15 दिवसांचं शेड्यूल आहे। 120 जागांसाठीची जाहिरात आहे बघा। 14 तारखेला एकच शिफ्ट आहे 9 ते 10:30, नंतर मात्र 22 ला 3 शिफ्ट आहे, 23 ला 3 शिफ्ट आहे, 26 ला 3 शिफ्ट आहे, 27 ला 3 शिफ्ट आहे आणि डायरेक्ट 2 मार्चला ही एक्झाम आहे। शिफ्ट तुम्ही लक्षात घ्या, पहिली शिफ्ट 9 ते 10:30 आहे, दुसरी 12:30 ते 2 आहे, तिसरी 4 ते 5:30 आहे। का असं? कारण ही एक्झाम द्यायला तुम्हाला फक्त 90 मिनिटच वेळ आहे, म्हणजे तुमचं 1.5 तास कालावधी या एक्झामसाठी अंगणवाडी पर्यवेक्षकाला। मला समाज कल्याण महिला बाल विकाससाठी मात्र 2-2 तास दिलेले आहे, इथे मात्र तुम्हाला 90 मिनिटांमध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे। यासाठी सुद्धा त्यांनी सांगितलंय की ही एक्झाम तुमची 4 टप्प्यात होणार आहे बघा, 4 गटांमध्ये होणार आहे। आता 4 गटांमध्ये होणार त्यांनी सांगितलंय, त्यांनी डेमो लेक्चर, डेमो परीक्षा सुद्धा म्हणजे डेमोची लिंक म्हणूया आपण, डेमो मॉक टेस्ट लिंक पण त्यांनी इथे दिलेली असं सांगितलं, पण अजूनपर्यंत ही ओपन होत नाहीये। कालपासून आम्ही ट्राय करतोय, ओपन होत नाही। का? कारण इथे तुम्ही जर बघितलं ना, इथे एकूण 7 सब्जेक्ट आहे। किती? 7 सब्जेक्ट आहे आणि याला वेळ आहे 90 मिनिट। मग हे नेमकं कसं त्यांनी डिवाइड केलं 4 गटामध्ये? 4 गटामध्ये म्हणजे हे 4 जर हे सब्जेक्ट पकडले, 7 सब्जेक्ट आहे। एक ग्रुपमध्ये याचे किती प्रश्न असणार आहे प्रत्येकाचे आणि किती मिनिटं देणार आहे? सपोज याला मिनिटाचा विचार केला तर 22.5 मिनिटं देणार आहे का? 22.5 मिनिटं देणार आहे का? 22.5 मिनिटं। बी ग्रुपला असं देणार आहे का? सी ला असं? याच्याबद्दल अजून त्यांचं ऑथराईज असं डेमो काय आलेलं नाहीये, ती लिंक अजून नाही आली। 14ला तर पेपर आहे, म्हणजे अगदी राहिले 4-5 दिवसांवरती ही लिंक आतापर्यंत ओपन झालेली नाहीये। ओके, त्याबद्दल जशी लिंक ओपन होईल तुम्हाला डेमो बद्दल मी सांगतो तुमची एक्झाम कशी असणार आहे अंगणवाडी पर्यवेक्षकेची। कारण जसं महिला बाल कल्याण आहे त्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं की 4 गटात डिवाइड झालेलं आहे, त्यांची एक्झाम पण कशी आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो। पहिले लक्षात घ्या नोटीस काय आली आहे, बरोबर? त्यानंतर याबद्दल काही शंका असेल तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षक बद्दल तर ह्या नंबरला तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता। त्यांनी सांगितलं ह्या नंबरला कॉल करा। आता तिसरं जे आहे ते आहे समाज कल्याण विभाग भरती। ती एक्झाम बघा चालू होणार कधी आहे, ती होणार आहे 4 मार्च पासून। भरपूर वेळ आहे त्यासाठी, भरपूर वेळ आहे, म्हणजे जवळपास 1 महिना पकडा तुम्ही। 4 मार्च पासून आहे। शिफ्ट मध्ये एक्झाम होणार बघा। 4 मार्चला शिफ्ट दिले 3, त्यानंतर ह्या 5 मार्चला 3 शिफ्ट आहे, 6 मार्चला 3 शिफ्ट आहे, 7 मार्चला शिफ्ट 3 आहे, त्यानंतर
बघा 10 मार्चला एक्झाम आहे 3 शिफ्टमध्ये, त्यानंतर 11 मार्चला एक्झाम आहे 3 शिफ्टमध्ये, त्यानंतर 12 मार्चला एक्झाम आहे 3 शिफ्टमध्ये. 3 शिफ्टमध्ये 2 एक्झाम मात्र, हे लक्षात घ्या, 2 एक्झाम आहे, 2 पदांसाठीच्या एक्झाम आहे. त्यानंतर 17 मार्चला बघाल तुम्ही इथे 2 शिफ्ट दिलेले आहे, शिफ्ट 3 दिलेले आहे. 18 मार्चसाठी 3 शिफ्ट आहे आणि 19 मार्चला 3 शिफ्टमध्ये ही एक्झाम घेतली जाणार आहे. म्हणजे 3 मार्चपासून 18 मार्चपर्यंत जवळपास 16 दिवस ही एक्झाम चालणार आहे. आता यांनी पण सांगितलंय की तुमची एक्झाम आम्ही 4 गटामध्ये घेणार आहोत. याचा पण डेमो त्यांनी या वेबसाईटला दिला असं सांगितलं आहे. पण ह्या म्हणजे या वेबसाईटला पण इथे मात्र सुद्धा अजून वेबसाईटला इथे लिंक ओपन होत नाहीये. समाज कल्याणची समाज कल्याणची मात्र त्यांनी ग्रुपनुसार कशी एक्झाम होणार हे सांगितलंय. आता लक्षात घ्या, आपण थोडं डिटेलमध्ये बोलतो. बघा 2 एक्झाम तुमच्या महिला व बाल विकास अँड दुसरी एक्झाम आहे समाज कल्याण. ह्या दोघांचा फॉर्मॅट सेम असणार आहे. दोघांनाही सब्जेक्ट 4च आहे, मॅथ इंग्लिश मराठी इंग्लिश मॅथ रिझनिंग आणि जीके जीएस. दोघांनाही सेम आहे, दोघांचा फॉर्मॅट सेम असाच असणार आहे. बघा 4 ग्रुपमध्ये, म्हणजे ग्रुप ए ला तुम्हाला मराठीचे 6 प्रश्न, इंग्लिशचे 6 प्रश्न, चालू घडामोडी जनरल नॉलेजचे 6 क्वेश्चन आणि गणित बुद्धिमत्ता 7 क्वेश्चन, असे 25 क्वेश्चन 30 मिनिटात सोडवायचे. ग्रुप ए तुम्ही सोडून 30 मिनिटं मिळणारच तुम्हाला, भले तुमचं 25 मिनिटात क्वेश्चन हा ग्रुप ए संपला तरी तुम्हाला शिफ्ट होता येणार नाहीये. म्हणजे 30 मिनिटं थांबावंच लागणार आहे. 30 मिनिटात 25 प्रश्न सोडून झाले तरी ते रिपीट बघू शकता. मग 30 मिनिटं झाल्यानंतर ऑटोमॅटिक हे क्लोज होऊन जाईल आणि तुम्ही इकडे शिफ्ट होणार आहे ग्रुप बी कडे. ग्रुप बी वर तुम्ही शिफ्ट झाला की तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही, इकडे नाही इकडे नाही इकडे पण जाऊ शकत नाही. हेच प्रश्न 25 तुम्हाला पुढच्या 30 मिनिटात सोडवायचे. आधी सोडवलं तरी शिफ्ट होतात नाही, अजून उरले प्रश्न सोडवायचे तरी तुम्हाला शिफ्ट व्हावंच लागेल, थांबता येत नाही. म्हणजे 30 मिनिटात परत तिकडे तुम्ही शिफ्ट होतात. ग्रुप सी मध्ये हा क्लोज होतो, मग हे पण 30 मिनिटात सोडवायचं, नंतर हा शिफ्ट होणार आहे इकडे. अशा पद्धतीने 30 मिनिटात हेच प्रश्न तुम्हाला सोडवायचे, शिफ्ट व्हायला चान्स नाहीये. म्हणजे ह्या 2 एक्झाम आहे ना, महिला बालविकास आणि समाज कल्याण, ह्याच फॉर्मॅटमध्ये. फक्त अंगणवाडी पर्यवेक्षिकेबद्दल त्यांनी रिटर्न मध्ये असं काही चार्ट दिलेलं नाहीये आणि डेमो लेक्चर अजून डेमो टेस्ट मॉक टेस्ट डेमो ओपन होत नाहीये. ती लिंक अजून आलेलीच नाही म्हणून ओपन होत नाही. जशी लिंक ओपन होईल तुम्हाला मी माहिती देतो. कारण तुम्हाला गरजेचं काय, तुमची एक्झाम 14 तारखेला आहे आणि 7 सब्जेक्ट कसे डिवाइड केले 4 गटामध्ये हे महत्वाचं असणार आहे. सो तो व्हिडिओ पण बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण तो फार महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. बरोबर. त्यानंतर पुढे जर गेलो आपण, बघा टोटल वेळ त्यांनी दिला 120 मिनिटं आहे, 100 प्रश्न आहे, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. यात पण तुम्हाला जर काही समाज कल्याण बद्दल काही अडचण असेल तुम्हाला, तर तुम्ही हा नंबर आहे बघा, ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. सध्या ते कॉल उचलत आहे. आता बघा तुम्हाला आत्ताच बोललो, समाज कल्याण व महिला बालविकास विभाग भरती यांची परीक्षा सेम पॅटर्न आहे. कशी असेल क्वेश्चन पेपर यांची, तुम्हाला डेमोकडे घेऊन जातो. तुम्हाला बघा डेमो म्हणजे कसं असणार परीक्षा पॅटर्न आणि मॉक टेस्ट देण्यासाठीची लिंक कोणती आहे. आता याच्यामध्ये लिंक जी आहे ना ती सगळ्यांची दिली आहे, पण लिंक सध्या फक्त महिला बालविकास WCDचीच ओपन होते. WCDची कोणती लिंक आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन क्लिक करा आणि त्याचनुसार तुमचं समाज कल्याण महिला बालविकासची एक्झाम फॉर्मॅट सेम असणार आहे. फक्त ICDSची अजून लिंक ओपन होत नाहीये, लक्षात घ्या. मग याचा तुम्हाला डेमोकडे घेऊन जातो. डेमो महिला बालविकासचा डेमो तुम्हाला दाखवतो, तोच समाज कल्याणचा पण असणार आहे. मी रिपीट करतो, डेमोकडे घेऊन जातो. बघा मी ओपन केली लिंक, ही लिंक आहे बघा, खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला हीच लिंक दिली बघा, wcdcommp.pune.com ही लिंक आहे. तुम्ही गेलात की तुम्हाला WCD रिक्रुटमेंट क्लिक हिअर फॉर द मॉक टेस्ट असा ऑप्शन येतो बघा. मी तुम्हाला लाईव्ह दाखवतोय बरं का. आता हा ऑप्शन येतोय, याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केलं की तुमच्या समोर डेमो लिंक ओपन होते बघा. ही असेल डेमो लिंक. डेमो लिंक ओपन झाली की त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे, ID पण दिलेला आहे आणि पासवर्ड पण दिलेला आहे. तुम्हाला तिथे काही टाकायचंच नाहीये, तुमचा स्वतःचा वगैरे असं काही टाकायचं नाहीये. डायरेक्ट डेमो लिंक ओपन होते, त्यावरती क्लिक करायचंय, डायरेक्ट टेस्ट चालू होते तुमची. आता ही लिंक ओपन होते, मी एकदा परत ओपन करतो साईड आणि परत एकदा मी लिंकवर क्लिक करतो. ही लिंक ओपन केली मी, ही लिंक ओपन केली, WCD रिक्रुटमेंट क्लिक. आता बघूया पुढे. हा ही आधी बघा, इथे ओपन झालं की आय एम नॉट रोबोटवर क्लिक करायचं आहे. हे ओके, मग तुमच्यासमोर ही साईड येते. परत एकदा मी ओपन केली आहे, रिक्रुटमेंट क्लिक हिअर फॉर द मॉक एक्झाम, याच्यावरती क्लिक केलं मी. बघा ही मॉक आहे.
इथे लॉग इन आयडी आलेला आहे, पासवर्डला काहीच करायचं नाही तुम्हाला, डायरेक्ट काय करायचं आहे, डायरेक्ट तुम्हाला साइन इन वरती क्लिक करायचं आहे. ओके, आता मी साइन इन वरती क्लिक करतो. इथे क्लिक केलं की ओपन होते क्वेश्चन पेपर तुमच्या समोर. आता हे नीट समजून घ्या, याच्यावरती व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला, परत एकदा तुम्हाला सांगतोय, कारण ह्या दोन परत वेळापत्रक आलं ना, ICDSचं आणि समाज कल्याण चालू आहे, सो सांगतोय. इथे आला तुम्ही इन्स्ट्रक्शन नीट वाचायच्या. इन्स्ट्रक्शन काय दिलं त्यांनी, जनरल इन्स्ट्रक्शन त्यांनी इथे दिलेलं आहे बघा, जनरल इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले आहे बघा. टोटल ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन 120 मिनिटं आहे. क्लॉक, इथे क्लॉक चालू आहे बघा, इथे वरती इथे क्लॉक असणार तुमचा, अजून चालू झाला नाही, क्लॉक असेल. त्यानंतर काउंटडाऊन असेल, तो काउंटडाऊन कसा असेल, 30 मिनिटाचा असेल, म्हणजे 30 पासून खाली 0 पर्यंत जाणारा काउंटडाऊन असेल तो. आणि क्वेश्चन जे असतं ना, ते त्याचं फॉर्मॅट त्यांनी बघा 4 इथे दिलेलं बघा, इथे फॉर्मॅट 4 प्रकारचे त्यांनी क्वेश्चन सांगितले बघा. इथे 6 प्रकारचे क्वेश्चन्स आहे. 6 प्रकारचे क्वेश्चन्स कसे असणार ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो बघा. आता म्हणजे काय बघा, पहिले यू हॅव नॉट व्हिजिटेड, म्हणजे असे जे कलर असेल ना, व्हाईट कलर, ह्या क्वेश्चनला तुम्ही व्हिजिट केलेलं नाही याचा अर्थ आहे. असा जो कलर असेल तुमचा ऑरेंज टाईप थोडासा, यू हॅव नॉट आन्सर्ड द क्वेश्चन, ह्या क्वेश्चनला तुम्ही बघितलं पण आन्सर अजून दिलेलं नाही. जेव्हा ग्रीन असेल, यू हॅव आन्सर द क्वेश्चन, म्हणजे हे आन्सर तुम्ही दिलेलं आहे. आणि YouTube जो पुढचा पर्पल कलर तुम्हाला दिसतो थोडासा, त्या कलरचा अर्थ काय, यू हॅव नॉट आन्सर द क्वेश्चन बट हॅव मार्क द क्वेश्चन फॉर रिव्ह्यू, म्हणजे तुम्ही आन्सर दिलं नाहीये पण क्वेश्चनला मार्क करून ठेवलंय की मला नंतर हा क्वेश्चन सोडवायचा आहे, रिव्ह्यू करून ठेवलाय. आणि पाचवं काय, द क्वेश्चन्स आन्सर्ड अँड मार्क फॉर रिव्ह्यू विल बी कन्सिडर फॉर द इव्हॅल्युएशन, म्हणजे ह्या क्वेश्चनचे आन्सर मी दिलंय, मला रिव्ह्यू करायचं पण याचे मार्क पकडले जातात, असं त्यांनी हा साईन दिलेला आहे. and the questions marked for review will be not be considered for evaluation, म्हणजे असा जो असेल तो इव्हॅल्युएशन साठी पकडला जाणार नाही, असा पकडला जाईल, असा मात्र पकडला जाणार नाही. हा या सगळ्यांचा अर्थ आहे. हे कलर तुम्हाला तिकडे दाखवतो मी, परत बघा, परत एकदा दाखवतो. आता इथे क्लिक केलं की तुम्हाला खाली जायचंय, वर जायचंय बघा, टॉप खाली, म्हणजे हे नेव्हिगेशन की वापरायचे वर खाली, असं वर खाली जाण्यासाठी कीबोर्डवर तुम्हाला बघा, कीबोर्डवरती हे वापरायचं आहे, माऊसने हे वापरायचं, बरोबर. त्यानंतर पुढे काय, नेव्हिगेशन की बद्दल माहिती आहे, सेव्ह नेक्स्ट कसं करायचं मी तुम्हाला डायरेक्टली दाखवतो, प्रॅक्टिकली ह्या इन्स्ट्रक्शन दाखवतो मी तुम्हाला डायरेक्टली. एकदा हे इन्स्ट्रक्शन व्यवस्थित समजून घ्या. ओके, हे समजून घेतल्या, मी नेक्स्ट केलं. आता नेक्स्ट केलं की तुमच्या समोर अदर इन्फॉर्मेशन काहीच नाही आहे. आता इथे काय करायचं आहे, चूज युअर डिफॉल्ट लँग्वेज. इथे लँग्वेज तुम्हाला इंग्लिश पाहिजे की मराठी. आता याचा अर्थ असा होत नाही मी इंग्लिश घेतली सगळं इंग्लिशमध्ये येईल का, नाही. तुम्हाला इथे ऑप्शन असतो, तो क्वेश्चन तुम्ही इंग्लिशमध्ये पण बघू शकता, मराठीमध्ये पण बघू शकता. फक्त तुम्हाला इथे सुरुवातीला चालू होईल ना क्वेश्चन पेपर, तुम्हाला कोणती लँग्वेज पाहिजे, सपोज मी घेतली आहे मला मराठी पाहिजे, नंतर मी इंग्लिश करू शकतो, डोंट वरी, काळजी करू नका. आणि त्यानंतर तुम्ही इन्स्ट्रक्शन वाचलाय, क्लिक करा आणि इथे काय करा, आय एम रेडी टू बिगिन. तुम्हाला वाटते परत इन्स्ट्रक्शन बघायची, प्रिव्हियसला जाऊ शकता. मग आय एम रेडी टू बिगिन क्लिक केलं की तुमची टेस्ट चालू होणार. एक्झामला पण असंच असणार बरं का, सेम असणार आहे. आता मी इथे क्लिक केलं, माझं नाव काय इथे जॉन स्मिथ आहे. इथे मी व्ह्यू काय केलं, इंग्लिशमध्ये घेतलेला आहे क्वेश्चन पेपर. ओके, आता मी स्टार्ट केला, याच्यावरती क्लिक केलं. आता हा माझा क्वेश्चन पेपर स्टार्ट झाला स्टार्ट. आता याच्यामध्ये काय काय दिसतं तुम्हाला पटकन एक्सप्लेन करतो बघा. 4 ग्रुप तुम्हाला दिसत आहे, 1 2 3 4, बरोबर, 4 ग्रुप. आता मी ग्रुप ए मध्ये जाणार आहे, ग्रुप ए चालू आहे माझा. आता तुम्हाला वाटतं की सर मला ग्रुप ए नाही सोडायचं, मला ग्रुप डी होईल का शक्य, बघा क्लिक करून, नाही होते, नाही होते, नाही होते, ग्रुप ए सोडावं लागेल तुम्हाला. इथे क्लिक केलं तर काय दिसतंय, अजून इथे गेलाच नाही तुम्ही, नॉट व्हिजिटेड आहे, व्हिजिट केलंच नाही अजून तुम्ही 25 क्वेश्चनला. बघा इथे पण क्लिक केलं 25 क्वेश्चन, इथे पण क्लिक केलं 25 क्वेश्चन, आणि इथे क्लिक केलं मी, काय होतंय, एक व्हिजिट केलं तुम्ही, नॉट व्हिजिट 24, हे तुमच्या समोर आहे, आणि नॉट आन्सर अजून हे तुमच्या समोर आहे, हा तुमच्या समोर क्वेश्चन आहे. ओके, आता याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. ओके, याचा आन्सर. आता ह्या ग्रुपमध्ये परत 4 सेक्शन आहे बघा, 4 कोणासाठी, समाज कल्याण आणि महिलांसाठी असे येणार आहे. ICDS अजून बाकी आहे बघा. 4 सेक्शन आहे, मराठीचे सेक्शन आहे, इंग्लिश सेक्शन आहे, जनरल नॉलेज आहे आणि ऍप्टिट्यूड टेस्ट आहे. मग मराठीचा क्वेश्चन पेपर मी सोडवतोय. आता मला सांगा, ग्रुपमध्ये शिफ्ट होत नाही पण इकडे होतो का शिफ्ट, मी होतो बघा. मला फॉर एक्झाम्पल मराठी सोडवायचं नाही, मला पहिले इंग्लिश सोडवायचं आहे, जाऊ शकता. मला जनरल नॉलेज सोडवायचं आहे, घेऊ शकता. मला ऍप्टिट्यूड टेस्ट सोडवायचे, सोडू शकता. पुढे पुढे जाऊ शकता ऍप्टिट्यूड टेस्टमध्ये पण. ऍप्टिट्यूड टेस्टमध्ये तुम्ही पहिल्या प्रश्नावर आहात, बरोबर, इथेच आहे. आता मी परत एकदा इकडे घेऊन जातो, मराठी. सपोज मला मराठी सोडवायचं पहिला क्वेश्चन पेपर. मराठीला किती प्रश्न आलेले तुम्हाला दिसता, इथे किती दिसतात, तर मराठीला तुम्हाला इथे दाखवतोय बघा, मराठीला किती क्वेश्चन आहे, इथे बघा 7 क्वेश्चन मराठीचे आलेले आहेत. 7 पैकी तुम्ही 1 वर आहात आणि बाकीचे अजून तुम्ही बघितलेच नाहीये, याचा अर्थ समजतोय व्हाईट कलरचा. मग आता याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी याचा आन्सर देतोय, पर्याय क्रमांक मला द्यायचा आहे, पर्याय क्रमांक 1 द्यायचा आहे. झाला आन्सर. ओके, मी आन्सर दिलं, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट. मी पुढे आलो. ओके, आलो पुढे बघा, ग्रीन झाला म्हणजे आन्सर दिलाय. आता 2 वर आहे, 2चा आन्सर मी काय केलंय, दिलंय पर्याय क्रमांक, हा पर्याय दिलाय मी क्वेश्चन नंबर 2चं. पण मला असं वाटतंय की मार्क फॉर, मला नंतर याचा परत प्रश्न बघायचा आहे, कारण थोडं मला चुकीचं वाटतंय. मग बघा इथे काय झालंय, क्वेश्चन नंबर 2 काय, मार्क फॉर रिव्ह्यू गेलाय, याचे मार्क पकडले जाणार आहे.
हा साईन दिसतोय पकडला जाणार, फक्त काय मार्क फॉर रिव्ह्यूवर गेला. आपण आलो 3 वर आता, बरोबर. तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन दिसतोय तुम्हाला. आता 3 नंबरचा आन्सर काय, मला आन्सर द्यायचं नाहीये, मला फक्त हा प्रश्न नंतर द्यायचा आन्सर. मी इथे क्लिक केलं. आता काय झालं, इथे क्लिक केलं, हा बघा दिसतो तुम्हाला. मी 4 वर गेलो, पण 3चं काय झालंय, याचं अजून तुम्ही आन्सरच दिलं नाही, फक्त रिव्ह्यूला टाकलाय. त्याचे मार्क पकड जाणार नाही, याचे मार्क पकड जातील. तुम्ही आन्सर दिलाय आणि रिव्ह्यूला टाकलाय, आन्सर मिळेल, तुमचा प्रश्न चेक केला जाईल, मात्र रिव्ह्यूला आहे फक्त, याचा आन्सर दिलंच नाही तुम्ही, लक्षात घ्या. 4 नंबरला तुम्ही ह्या 4चं मी आन्सर दिलंच नाही, मी पुढे गेलो, मला आन्सर द्यायचंच नाही, काहीच करायचं नाही, पुढे गेलो. तर काय येतं बघा, याचा आन्सर अजून तुम्ही दिलेलं नाही. आता मी आहे 5 नंबरच्या क्वेश्चनवरती. सपोज 5 नंबरचं मी एक आन्सर दिलं, 2 दिलं, 3 दिलं, 4 दिलं, आणि मला हे कॅन्सल करायचं, मला आन्सर द्यायचंच नाही याचं. मग काय करा, क्लिअर रिस्पॉन्स, म्हणजे डायरेक्ट क्लिअर होऊन जाईल. परत द्यायचं मला, 4 नंबर दिलं, हे दिलं, ते दिलं, चेक केलं, मला क्लिअर करायचं, परत क्लिअर करू शकतो. ओके, मग हा पण रिव्ह्यूला टाकला मी, सेव्ह अँड नेक्स्ट केलं. बघा याचा आन्सर मी दिलेलं नाही, 5वेच दिलंच नाही आन्सर, 6वर आलो. अशा पद्धतीने आता 6 नंबरचा प्रश्न आहे, मला वाटतंय की हा मराठीमध्ये मला इंग्लिशमध्ये पाहिजे. बघा मी मराठी इंग्लिश केला. आता लँग्वेजचे प्रश्न तुम्हाला अशाही लँग्वेजमध्येच राहणार, त्यात काय बदल होणार नाही. फक्त जीके जीएस आणि मॅथ रिमचे क्वेश्चन तुम्ही मराठी किंवा इंग्लिशमध्ये बघू शकता, बोथ लँग्वेजमध्ये अवेलेबल असणार आहे. आता इथे हे जे टायमर चालू बघा, इथे टायमर दिसतो तुम्हाला, टायमर. इथे तुमचा टाइम कमी होत चालला आहे, म्हणजे 30 मिनिटापासून तुम्ही शून्याकडे चाललेले आहात. जेव्हा इथे 0 होईल, ऑटोमॅटिक तुम्ही ग्रुप बी वरती शिफ्ट होणार आहात. ग्रुप बी वरती तुम्हाला काहीच ऑप्शन आहे, एखादा प्रश्न सोडवायचा राहिला, माझा रिव्ह्यूचा आन्सर द्यायचा राहिला, काहीच मिळणार नाहीये. तुमचं सबमिट होऊन जाईल आणि त्यात जे तुम्ही आन्सर दिलेले असेल त्याचे मार्क पकडले जाईल. रिव्ह्यू साईड ठेवले असेल याचे मार्क पकड जाणार नाही, बाकी याचे पकड जातील. मात्र जे सोडवलेच नाही याचं पण मार्क नाहीच पकडणार, जे राहिले व्हिजिट करायचे त्याचे पण मार्क नाही पकडणार. ज्याचे आन्सर दिले म्हणजे ग्रीन आणि जिथे हा दिसतोय ह्या दोघांचे म्हणजे हे प्रश्न चेक केले जाऊन त्याचे मार्क काउंट केले जातील, बाकीच्यांचे चेक केले जाणार नाही. मग हा टाइम संपला की ऑटोमॅटिक तुम्ही ग्रुप बी वर शिफ्ट व्हाल, नंतर परत 30 मिनिटांनी सी वर, नंतर 30 मिनिटांनी डी वर, अशी साधारणतः प्रोसेस असणार आहे. सो तुम्हाला नीट लक्ष घ्यायचंय. बघा तुम्ही ह्या सेशनवर शिफ्ट होऊ शकता, ग्रुपवर शिफ्ट होऊ शकत नाही, प्रश्नाचे आन्सर देताना प्रश्नाचं माध्यम बदलू शकता, मराठी इंग्लिश करू शकता. इथे टाइम तुम्हाला दिसतोय, खाली तुम्हाला रिव्ह्यूला टाकायचा क्वेश्चन नाही टाकायचा त्याच्यावर डिपेंड आहे. क्लिअर रिस्पॉन्स द्यायचा, क्लिअर करू शकता, सेव्ह जाऊ शकता, नेक्स्ट जाऊ शकता, प्रिव्हियस पण येऊ शकता. बघा मी प्रिव्हियस पाठीमागच्या क्वेश्चनवर येऊ शकतो का, येस येऊ शकतो. बघा मी 5 नंबरच्या क्वेश्चन आहे, मी 4 नंबरच्या क्वेश्चनवर, मी 3 नंबरच्या क्वेश्चनवर येऊ शकतो. हा साधारणतः फॉर्मॅट तुमचा एक्झामचा असणार आहे. हे डेमो दोघांसाठी पण सेम आहे, महिला आणि समाज कल्याणसाठी. आता पुढे घेऊन जातो, मला शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर बघा इथे 4 ग्रुप येतात, बरोबर. 4 ग्रुप आणि सेक्शन 4 येतात. तुम्हाला सेक्शनवर शिफ्ट होता येतं. प्रत्येक इथे बघा सुरुवातीला जर ए ग्रुप जर घेतला तर इथं 7 क्वेश्चन, 6 क्वेश्चन, 6 क्वेश्चन, 6 क्वेश्चन असेल. ग्रुप बी मध्ये काय असणार आहे, ग्रुप बी मध्ये 6 क्वेश्चन, 7 क्वेश्चन, 6 क्वेश्चन, 6 क्वेश्चन. ग्रुप सी मध्ये काय असणार आहे, ग्रुप सी मध्ये बघा 6 क्वेश्चन, 6 क्वेश्चन, 7 क्वेश्चन आणि 6 क्वेश्चन. आणि ग्रुप डी मध्ये काय असणार आहे, 6 क्वेश्चन, 6 क्वेश्चन, 6 क्वेश्चन आणि 7 क्वेश्चन, असा फॉर्मॅट असणार आहे. ओके, हा तुम्हाला वाटलं की सर मला फक्त गणिताचे प्रश्न पहिले सोडवायचे, सगळे 25 प्रश्न शक्य आहे का, नाही. 7च सोडू शकता, इंग्लिशचे 6, मराठीचे 6 आणि जीकेचे 6 असं सोडू शकता. तुम्ही डायरेक्ट एकाच विषयाचे क्वेश्चन सोडू शकत नाही, बरोबर. हे दोघांचे आन्सर तुम्हाला मी सांगितले काय, क्लिअर रिस्पॉन्स काय असतं, मार्क फॉर रिव्ह्यू काय असतं, सेव्ह नेक्स्ट काय असतं. त्यानंतर तुम्हाला इथे दिसतं ह्या कलरचे तुम्हाला आन्सर सांगितले काय काय असणार आहे, इथे काय काय याचा काय असतं म्हणजे उपयोग काय असतो ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, इथपर्यंत ठीक आहे. नंतर पुढे घेऊन जातो. इथे आन्सर तुम्हाला इथे बदलता येतात बघा, लँग्वेज बदलता येते, टाइम पण तुम्हाला दिसतोय. ह्या सगळ्या गोष्टी एकदम सिंपल आहे. फक्त एकदा यूज टू होऊन जा तुम्ही, एकदा त्या डेमोवर जा, खाली डेमोची लिंक दिली, डेमोवर जा तुम्ही स्वतः करून बघा. म्हणजे तिथे एक्झामला ऑनलाईन तुम्ही सोडत असताना अडचण नको यायला, तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. आता यूज टू होऊन जा. मी दाखवलंय म्हणून तुम्हाला समजलं असा अर्थ होत नाही. तुम्ही डायरेक्ट लिंकवर जायचं आणि चेक करायचं. सध्या मोबाईलवर चेक करा, पण शक्यतो असेल तर लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरती चेक करा. तुम्हाला एक अंदाज होऊन जाईल. यूज टू होऊन जाल. यूज टू झालं तर मग कसं तिथे गेलं की जरा कम्फर्टेबल वाटतं आपल्याला, म्हणजे तुमचा 1-2 मिनिटं वाया नाही जाणार तिथे समजून घ्यायला, तिथे दिसायला. ते वाचत बसाल करत बसाल तर वेळ खूप जातो ना. सो आता समजून घ्या. आता अंगणवाडी परीक्षेची कशी असेल प्रश्नपत्रिका, तर फॉर्मॅट म्हणजे जो 4 ग्रुप तुमची एक्झाम असणार आहे, पण 4 ग्रुपमध्ये जे 7 सब्जेक्ट आहे, जे 7 सब्जेक्ट जसं तुम्ही सांगितलंय 7 सब्जेक्ट आहे ते कसे असणार आहे बघा. हे 7 सब्जेक्ट आहे, त्यामध्ये इंग्लिशचे, मराठी आहे, सामान्य ज्ञान आहे, महिला बालविकास कायदा आहे, पोषण अभियान आहे, गणित बुद्धिमत्ता आहे आणि संगणक. हे 7 सब्जेक्ट आहे. त्याला क्वेश्चन असे असणार आहेत 10, 10, 20, 20, 10, 20, 10 असे आहेत. मग हे कसं डिवाइड करणार नेमकं 4 ग्रुपमध्ये, याचे किती घेणार, याचे किती, याचे किती, याचे किती, असे 4. जर याचे विचार केला 4 ग्रुपमध्ये डिवाइड करायचे तर याचे 2 प्रश्न, नंतर 3 घेतील, याचे 2-3 घेतील, नंतर याचे 4 किंवा 5 घेतील, 5-5 याचे 5-5
5 घेतील, नंतर याचे पण 2 किंवा 3 घेतील, याचे पण 5 घेतील, याचे पण 2 किंवा 3 घेतील, असे प्रश्न ग्रुप ए मध्ये घेण्याचे चान्सेस आहेत. पुढच्या ग्रुपमध्ये एक एक वाढून देतील इथे, एक एक वाढून देतील इथे, असा पद्धतीने होऊ शकतं तुमचं. पण आता ऑथोराईज त्यांनी असं काही दिलेलं नाहीये, डेमो पण लिंक ओपन होत नाहीये आणि लिखित स्वरूपात पण दिलं नाही, त्यामुळे मी याच्यावर जास्त बोलत नाही. पण अंदाज असू शकतो असे प्रश्न येऊ शकतात तुम्हाला ग्रुप निहाय. बघूया कसं होतं इथे. आणि तुम्हाला इथे बघितलं तर तुम्हाला बघा 1.5 तास म्हणजे 90 मिनिटातच अंगणवाडी पर्यवेक्षकाला 90 मिनिटं वेळ दिलाय. 90 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला एका प्रश्नाला साधारणतः 40 सेकंद मिळू शकतो वेळ, लक्षात घ्या. त्यानंतर विषय तुम्हाला मी आता बोललो विषय 7 आहे, वेळ 30 मिनिटं आहे. प्रश्न ग्रुपनुसार किती येणार आहे हे ऑथराईज आलं नाही, आलं की तुम्हाला व्हिडिओ घेतो. तो व्हिडिओ बघण्यासाठी काय करा, चॅनल लगेच सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. संध्याकाळी दररोज चेक करायचं आहे की इग्नाइट अकॅडमीवरती कोणते व्हिडिओ आलेले आहेत, जे महत्त्वाचे वाटतात ते बघून घ्यायचे आहे. आणि तुम्ही जर लाईव्ह असाल तर लाईव्ह पण बघत चला, नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल. काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर 888825 यांना कॉल करू शकतात किंवा ॲप डाउनलोड करून अपेक्षित असताना बॅचेस पण परचेस करू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.